पायलोनॅरियल सायनस मेनली होतो कशामुळे? तर पायलोनॅरियल सायनस होण्याची मुख्य कारणं काय आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे, की तिथे येणारे जे केस आहेत, ते केस अंतर साइडला किंवा इनवर्ड्स ग्रो होतात. त्याच्यामुळे काय होतं, ते केस वरून तुटतात आणि आतमध्ये स्किनच्या आतमध्ये जाऊन इन्फेक्शन क्रिएट करतात. ह्या इन्फेक्शनमुळे काय होतं, आतमध्ये इन्फेक्शन होऊन पस आणि घाण प्रकारचा एक द्रव तयार होतो. त्यामुळे तिथली जागा सुजते आणि त्याच्यामुळे पायलोनॅरियल सायनस नावाचा हा आजार होतो. हे एक कारण आहे. ह्याच्याबरोबरच अजून बरेचसे कारणे आहेत. त्यामध्ये कोणकोणती कारणे येतात? दुसरं कारण आहे आनुवंशिकता. काही लोकांमध्ये काय असतं, की आई-वडिलांना किंवा आजी-आजोबांना यामध्ये अगोदर पायलोनॅरियल सायनसचा इतिहास असतो. त्याच्यामध्ये काही जीन्स ट्रान्सफर होतात. HLA-DR4 या जीनमुळे काही व्यक्तींना किंवा काही अंश प्रमाणामध्ये आनुवंशिकतेचाही याच्यामध्ये रोल येतो. तिसरं कारण आहे तिथल्या जागेचं साफ-सफाई किंवा स्वच्छता जर आपण व्यवस्थित नाही ठेवलं, तरीही तिथं इन्फेक्शन होऊन त्याचा परिणाम आपल्याला पायलोनॅरियल सायनसमध्ये दिसतं. चौथं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे, की काही लोकांचा BMI 30 पेक्षा जास्त किंवा वजन जास्त असतं किंवा आपण त्याला मोटापा म्हणतो. यामध्ये काय होतं, की हेवी वेटमुळे तिथं प्रेशर पडतं आणि त्या प्रेशरमुळे बऱ्याच लोकांना किंवा डेस्क जॉबमध्ये जे असतात, काही सॉफ्टवेअरमध्ये जॉबमध्ये असतात, ह्या सगळ्या गोष्टींना किंवा ट्रक ड्रायव्हर असतात, या सगळ्यांना तिथं पायलोनॅरियल सायनस होण्याची शक्यता असते. आता हे पायलोनॅरियल सायनस जे होण्याची कारणं आहेत, ते मुख्यत्वे काय आहे? तर एका जागेवर बऱ्याच वेळ सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे एका जागेवर बऱ्याच वेळेला बसून राहणे, हेही ह्याचं मुख्य कारण आहे. या कारणामध्ये मुख्यत्वे सिडेंटरी लाईफस्टाईल आहे. त्यामध्येच कोविड-19मध्ये काय झालं, की बरेच लोकं बरेच दिवस एकाच जागेवर सिटिंग पोझिशनमध्ये बसून राहिल्यामुळे पण पायलोनॅरियल सायनसचा आजार हा वाढलेला आहे. हे इंडियन मेडिकल जर्नल ऑफ असोसिएशनमध्ये ह्याचा रिसर्च ऑलरेडी पब्लिश झालेला आहे. याच्याबरोबर काय होतं, काही वेळेला ट्रॉमा किंवा इंजुरी नितंबाला किंवा त्याच्या वरच्या बाजूला भागाला होते. त्याच्यामुळे काय होतं, की हे पायलोनॅरियल सायनस तयार होतात. हे सर्व मुख्य लक्षणं आहेत, की ज्याच्यामुळे पायलोनॅरियल सायनस होऊ शकतो.